नमस्कार मैत्रिणींनो, आंब्याचा सीझन आला की फारच मजा येते. आंबा हा सगळ्यांनाच आवडतो. मग आंब्यापासून आंब्याचा रस बनवा, आंबावडी, आंब्याची आईस्क्रीम असे सगळेच पदार्थ करायला आपल्याला फारच आवडतात. तर आज आपण मँगो फ्रुटी फ्रेश अँड ज्युसी हे तुम्ही ऐकलंच असेल. तर आज आपण मस्तपैकी अगदी सेम टेस्टची मँगो फ्रुटी बनवणार आहोत. फ्रुटी तयार करण्यासाठी आपल्याला एक कच्ची कैरी लागणार आहे. त्यासाठी मी इथे एक कच्ची कैरी घेतली आणि त्याचे साल काढून घेतले. तसेच माझ्याकडे स्टोअर केलेला पल्प होता, मी तोच पल्प घेणार आहे. तुमच्याकडे जर पल्प नसेल तर तुम्ही आता ह्या सीझनमध्ये फ्रेश आंबे येतात त्याचा पल्प तुम्ही वापरू शकता. आता एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेतले आहे, ते गरम करायला ठेवले. त्यामध्ये 3 टेबलस्पून साखर टाकून घेतली. आता यामध्ये आपण साल काढलेली कच्ची कैरी टाकून घ्यायची आहे. कच्ची कैरी मी इथे अर्धीच घेतलेली आहे. कैरी ही मोठी होती त्यामुळे मी अर्धीच कैरी घेतलेली आहे. तुमची जर छोटी असेल तर तुम्ही अख्खी 1 कैरी टाकू शकता. आता यामध्ये मी 1.5 कप आंब्याचा पल्प टाकून घेतला. कच्ची कैरी ही मऊ होतपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे. कच्ची कैरी मऊ व्हायला अगदी 5 ते 7 मिनिटच लागतात. मिडियम गॅसवरती आपल्याला हे सगळे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे. ही फ्रुटी तयार करताना मी कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा फूड कलर वापरलेले नाही. अगदी नॅचरल पद्धतीने ही फ्रुटी तयार केलेली आहे. परंतु तरीही तुम्हाला जर वेलचीचा स्वाद आवडत असेल तर तुम्ही वेलचीही बारीक करून यामध्ये टाकू शकता. पहा, कच्ची कैरी ही मऊ झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. थोडेसे गार झाल्यानंतर आपण आता हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. शिजल्यानंतर पहा, हे मिश्रण अजूनच घट्ट झालेले आहे. कच्च्या कैरीमुळे या फ्रुटीला छान आंबट गोड अशी चव येते, त्यामुळे कच्ची कैरी ही टाकावी. जर कच्ची कैरी नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकला तरी देखील चालेल. पहा, मस्त घट्ट असे हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून तयार झालेले आहे. हे मिश्रण फारच घट्ट तयार झालेले आहे. आता ह्या मिश्रणामध्ये पुन्हा थोडेसे पाणी टाकून मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेते. मिश्रण आपले तयार झालेले आहे. आता एका चाळणीच्या साहाय्याने आपण हे सगळे मिश्रण छानपैकी गाळून घेऊयात. म्हणजे यामध्ये कच्च्या कैरीचे काही साल असतील किंवा काही धागे असतील तर ते चाळणीने मिश्रण हे मस्तपैकी गाळून तयार झालेले आहे. आता चाळणीमध्ये पुन्हा पाणी टाकून पुन्हा सगळे मिश्रण आपण व्यवस्थित गाळून घेऊयात. पहा, कुठलाही फूड कलर न टाकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. गाळून घेतलेले हे मिश्रण अजूनही फार घट्ट आहे. आपल्याला ज्या प्रमाणामध्ये फ्रुटी ही पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे आहे आणि टेस्ट करून साखर ही ॲडजस्ट करायची. मला हे मिश्रण थोडेसे कमी आंबट वाटले म्हणून यामध्ये मी थोडासा लिंबू टाकून घेते. मिश्रण थोडेसे कोमटच आहे म्हणून यामध्ये थोडेसे आईस क्यूब टाकून घेतले आणि थोडीशी टेस्ट करून बघितली. यानंतर सेम टू सेम अगदी सेम अशी फ्रुटीसारखीच याची टेस्ट तयार झालेली आहे. अजूनही हे मिश्रण मला घट्ट वाटले म्हणून यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकले आणि योग्य ती कन्सिस्टन्सी तयार करून घेतली. चला तर मग अशा प्रकारे आपली मस्त अशी ही फ्रुटी तयार झालेली आहे. आता एका बॉटलमध्ये तिला भरून घेते आणि 15 ते 20 मिनटं मस्तपैकी फ्रीजमध्ये गार करायला ठेवते. गार झालेली फ्रुटी ही फ्रीजमधून काढून घेतलेली आहे. आता मस्त 2 ग्लास घेतले, त्यामध्ये आईस क्यूब टाकले. आता मस्त अशी ही थंडगार फ्रुटी आपण टेस्ट करणार आहोत. खरंच खूप छान कलर आलेली आणि खूपच छान टेस्ट आलेली, सेम टू सेम टेस्ट आलेली अशी ही फ्रुटी फारच छान झालेली आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी करून पहा आणि घरच्या घरी मस्त अशी फ्रुटी स्वस्तात मस्त अगदी नॅचरल पद्धतीने तयार करा आणि स्टोअर करा आणि पाहिजे तेव्हा मस्तपैकी सर्व करा. चला तर मग अशी ही नॅचरल पद्धतीने तयार केलेली रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.